माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महिला डॉक्टरवर दबाव आणलेला होता असा अत्यंत गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर केलेला आहे। सुषमा अंधारेंनी आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। सांत्वनपर भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर काही गंभीर आरोप पुन्हा एकदा केलेले आहेत। डॉक्टर संपदा मुंडेंवर निंबाळकर यांनी दबाव आणलेला होता असं म्हणत अंधारेंनी निंबाळकरांवर गंभीर आरोप केले। डॉक्टर प्रमोद मुंडे हा तिचा भाऊ असतानाही त्याला शवविच्छेदन करताना थांबू दिलं नाही। दुसरी मागणी त्यांची होती की ठीक आहे, मला थांबू देत नाही आहात, पण किमान हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालं पाहिजे। पण ते इन कॅमेरा सुद्धा केलं गेलं नाही। अक्षरशः 8 तास एक FIR नोंदवायला वेळ लागतो, म्हणजे जाणीवपूर्वक जेणेकरून त्यांना पुरावे नष्ट करायला पुरासा वेळ मिळेल अशा पद्धतीने अतिशय संशयास्पद रीतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या। हे लेकरू कर्तृत्ववान लेकरू होतं, हुशार लेकरू होतं, एका ऊसतोड कामगाराचं लेकरू MBBS करून MD होण्याचं स्वप्न बघत होतं। अशा लेकराचा जर व्यवस्थेने बळी घेतला असेल तर लाज व्यवस्थेला वाटली पाहिजे, लाज सरकारला वाटली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।